नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची सध्या जगात प्रचंड चर्चा आहे. आपण माहिती घेणार आहोत मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्राच्या विशाल आणि वेगाने वाढणाऱ्या जगाची, जे तुमच्या भविष्यासाठी एक अतिशय सुरक्षित आणि उत्तम करिअर ठरू शकतं. आता सुरुवात करताना साहजिकच एक प्रश्न पडतो. असा कोणता करिअर मार्ग आहे जो थेट हेल्थकेअर, अत्याधुनिक संशोधन आणि जगातील मोठमोठ्या उद्योगांना एका धाग्यात जोडतो? हाच प्रश्न सध्या स्थिर आणि उत्तम करिअरच्या शोधात असलेल्या अनेक सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी. खरं तर आरोग्य, संशोधन आणि उद्योग या तिन्हींचा हा एक भन्नाट संगम आहे. म्हणूनच आजच्या काळात हे एक अत्यंत स्थिर आणि फ्युचर प्रूफ म्हणजेच भविष्यातही सहज टिकून राहणारे करिअर मानले जाते. पुढच्या काही मिनिटांत आपण या क्षेत्राची पूर्ण रूपरेषा समजून घेणार आहोत. मायक्रोबायोलॉजीचं नेमकं जग कसं आहे, हेल्थकेअर आणि फार्मामधल्या संधी, इतर उद्योगांवरील याचा प्रभाव, पगार आणि शेवटी या क्षेत्रात प्रत्यक्ष सुरुवात कशी करायची, हे सगळं आपण कव्हर करूया. तर सुरुवात करूया मायक्रोबायोलॉजीच्या या अफाट जगापासून. तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे म्हणजे फक्त मायक्रोस्कोपमधून बघण्याचं काम आहे, पण तसं नाहीये. हे क्षेत्र बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसच्या सखोल अभ्यासावर आधारलेलं आहे. या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून वैद्यकीय, अन्न, शेती आणि पर्यावरण अशा मानवी जीवनाला आकार देणाऱ्या सर्वच मोठ्या क्षेत्रांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन केलं जातं. आता आपण थेट हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातील संधींकडे वळूया, जे आपल्याला सर्वात जास्त परिचयाचे आहेत. ज्यांना हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्समध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी इथे प्रचंड स्कोप आहे. क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा लॅब टेक्निशियन म्हणून ब्लड आणि युरिन टेस्ट करून रोगांचं अचूक निदान करण्याची मोठी जबाबदारी इथे असते. आणि हो, कोविड-19च्या काळानंतर इन्फेक्शन कंट्रोल आणि स्वच्छतेच्या बाबतीत या तज्ज्ञांची मागणी तर अक्षरशः गगनाला भिडली आहे. फार्मा म्हणजेच औषध निर्मिती क्षेत्र तर यांच्याशिवाय चालूच शकत नाही. नवीन लस विकसित करणं असेल किंवा अँटीबायोटिक्स तयार करून त्यांच्या सुरक्षितेसाठी चाचण्या घेणं असेल, हे सगळं याच तज्ज्ञांचं काम. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, बायोकॉन किंवा अपोलो हॉस्पिटल्स सारख्या मोठ्या दिग्गज कंपन्या नेहमीच अशा टॅलेंटच्या शोधात असतात. पण थांबा, हे सगळं फक्त वैद्यकीय किंवा फार्मा क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. याच्याही पलीकडे एक अतिशय रंजक जग आहे. शेती, पर्यावरण, फूड इंडस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या सगळ्याच क्षेत्रात मायक्रोबायोलॉजिस्टची मोठी गरज असते. उदाहरण द्यायचं तर एक सॉईल मायक्रोबायोलॉजिस्ट मातीचा पोत सुधारण्यासाठी बायोफर्टिलायझर्स तयार करतो. फूड इंडस्ट्रीमध्ये अन्न आणि डेअरी उत्पादनांची क्वालिटी तपासण्याचं काम असतं. आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर जेनेटिक इंजिनिअरिंग आणि DNA तंत्रज्ञानासारख्या ॲडव्हान्स लेव्हलवर काम केलं जातं. खरंच ही व्याप्ती थक्क करणारी आहे. आणि ज्यांना अजून खोलवर जाऊन संशोधन करायचंय किंवा प्रोफेसर म्हणून नवीन पिढी घडवायची आहे, त्यांच्यासाठी PhD सारख्या उच्च शिक्षणाचे मार्ग खुले आहेत. या प्रगत पदव्यांमुळे रिसर्च सायंटिस्ट, व्हायरोलॉजिस्ट किंवा युनिव्हर्सिटी प्रोफेसर यांसारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या भूमिका मिळतात. यातून मिळणारा मान आणि समाजावरील प्रभाव खरोखरच अमूल्य असतो. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे या क्षेत्रात पगार आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य कसं असेल? कमाईची क्षमता पाहिल्यास सुरुवातीच्या काळात म्हणजे फ्रेशर असताना तुम्हाला 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पण जसजसा अनुभव वाढतो तसतसा मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून 25 ते 60 हजार रुपये आणि पुढे रिसर्च सायंटिस्ट झाल्यावर 50 हजार रुपयांच्याही वर उत्पन्न सहज मिळू शकतं. थोडक्यात इथे आर्थिक वाढीचा आलेख अतिशय स्पष्ट आणि वेगाने वर जाणारा आहे. भविष्याबद्दल बोलायचं तर जसजसे नवीन आणि गुंतागुंतीचे आजार जगाला धोका निर्माण करत आहेत, तसतशी या क्षेत्राची गरज वाढतच जाणार आहे. त्यांच्याशी लढण्यासाठी आता हायटेक उपायांचा वापर होतोय. बायोटेकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा वाढता वापर, वॅक्सिन रिसर्च आणि क्रिस्पर सारखी अत्याधुनिक जेनेटिक इंजिनिअरिंगची तंत्रे, यामुळे हे क्षेत्र कधी थांबणार नाहीये. चला तर मग, इतकं अफाट जग पाहिल्यानंतर आता या क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रत्यक्ष मार्ग कसा आहे ते पाहूया. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र खरोखरच योग्य आहे? तर ज्यांना मुळातच बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्राची मनापासून आवड आहे, ज्यांना लॅबमध्ये तासनतास स्वतःच्या हाताने प्रॅक्टिकल काम करायला मजा येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे नवीन गोष्टी शोधून काढण्याची म्हणजेच संशोधनाची नैसर्गिक ओढ आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या करिअरचा शैक्षणिक मार्ग अतिशय सोपा आणि स्पष्ट आहे. पहिली पायरी म्हणजे 12वी सायन्स PCB घेऊन म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन पूर्ण करणं.
त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये BSc करणं आणि जर तुम्हाला टॉप लेवलच्या संधी हव्या असतील तर MSc किंवा PhD पूर्ण करणं हा सर्वात उत्तम आणि परिपूर्ण मार्ग ठरतो. आजच्या या विश्लेषणातून या क्षेत्राची अफाट ताकद नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, ज्या वेगाने या सर्व जागतिक क्षेत्रांमध्ये नवनवीन बदल घडत आहेत आणि मागणी वाढत आहे, ते पाहता भविष्य नक्की कोणाचं असेल? मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी की फार्मसी? विचार करा आणि याबद्दल आणखी माहिती नक्की शोधून काढा. आजच्या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.